भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जवळपास 1,00,000 मते आहेत। या 1,00,000 मतांपैकी महायुतीच्या उमेदवाराला किती मतं मिळतील हा प्रश्न आता विचारला जातो। खरं तर मनसेचा उमेदवार असता तर ही मतं त्यांना 100% मिळाली असती, उलट त्याच्यामध्ये वाढ झाली असती। पण ज्यावेळेस त्या पक्षाचा उमेदवार नसतो त्यावेळेस 20% मतदार हा बाहेर जातो, मग तो विकला जातो, तो भ्रमित केला जातो, कुठेतरी आमिषाला बळी पडतो किंवा कुठल्या तरी गोष्टीचा त्यांच्या मनात राग असतो आणि म्हणून 20% मतं ही सोडून द्यायची असतात। पण 80% मतदान जे आहे ते मात्र नक्की होतं, कारण ते आदेशावर चालणारी असतात। एकदा का राज ठाकरेंचा आदेश आला तर तो पाळायचाच, अशी ही काही पदाधिकाऱ्यांची धारणा असते। कारण मनसेची अवस्था पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाईट असतानाही आणि पुढे काही भवितव्य दिसत नाही, तरीही हे मनसेचे पदाधिकारी आजही राज ठाकरेंना धरून आहेत। तर ती विचारांची बांधिलकी आहे आणि अशी विचारांची बांधिलकी मांडणारे जे पदाधिकारी आहेत ते 100% राज ठाकरेंचा आदेश पाळतात। समजा मनसेचा एखादा पदाधिकारी आहे आणि त्यांनी सांगितलं की महायुतीला मतदान नाही करायचं, आपण या उमेदवाराला मतदान करायचं, तर ज्यांना ज्यांना तो पदाधिकारी सांगतो त्यांच्या मनातून तो पदाधिकारी उतरतो, कारण तो गद्दारी करणार असतो, राज ठाकरेंचा आदेश पाळत नाहीये। त्याच्यामुळे कुठलाही पदाधिकारी स्वतःचं नाव खराब करून घेत नाही, कुठेही तो स्वतःचं नाव बदनाम करून आदेश डावळत नाही। बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या पदाधिकाऱ्याने जर सांगितलं, फोनवर सांगितलं, फोन रेकॉर्ड होतो, अगदी कोणाला जाऊन सांगितलं तर तो दुसऱ्याला सांगतो, म्हणजे एका मिनिटामध्ये ती बातमी पूर्ण मतदारसंघापर्यंत पसरते। आणि म्हणून कुणीही कुठल्याही पक्ष, म्हणजे मनसेच नाही तर कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी जर असेल तर 80% पदाधिकारी जे आहेत ते आदेश पाळतात, 20% मात्र आदेश झिडकारतात आणि म्हणून 80% ही मतं मिळतातच। पण मनसेची 100% मतं कशी मिळतात की एखाद्या पक्षाने, आता मनसे तसाही पक्ष नावाजलेला आहे, मोठा आहे, त्याची दिल्लीत दखल घेतली जाते, हा पक्ष जेव्हा पाठिंबा देतो तेव्हा हवा तयार होते, अरे बापरे आता मनसेची 1,00,000 मतं यांच्या बरोबर आहेत, म्हणजे हे जिंकणार। पण 1,00,000 मतं हा आयता बोनस असतो, तेवढी मतं मिळाल्यानंतर उमेदवार जिंकायला काही फार वेळ लागत नाही आणि मग त्याच्यानंतर जी हवा तयार होते त्या हवेवर ही 20% मतं मिळतात की मत कोणाला द्यायचं हा मोठा प्रश्न असतो। मग तो जिंकणारा उमेदवार असेल त्याला आपण मतदान करावं असं प्रत्येकाला वाटतं आणि म्हणून जी काही हवा तयार होते की या उमेदवाराच्या पाठीमागे किती पक्ष आहेत, त्या पक्षांची एकूण जर बेरीज केली तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर पक्ष असतील तर हा उमेदवार काही हरणार नाही, अशा प्रकारे एक हवा तयार होऊन ती 20% मतं ही हवेवर मिळतात। म्हणजे आता मनसेची जी मतं आहेत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये जेवढी मतं असतील तेवढी मतं ही महायुतीला नक्की मिळतील।